टीम आपण असेंबल करत चाललेले आहोत. ठीक आहे, आपल्यामध्ये सर्व गुण संपन्न सगळे येतील असं नाही, पण इथे बसलेल्या सर्वांनी चळवळीचे वणवे भोगलेले आहेत. आता याच्यातून जे काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत, दोन मुद्द्यांच्यावर आपली चर्चा इथे झालेली आहे आणि फार चांगली चर्चा झाली. आणि विशेष म्हणजे असं की आम्ही इथे बसलो म्हणजे तुमचे नेते आहोत आणि तुम्ही त्या बाजूला बसलात म्हणजे फक्त तुम्ही ऐकायचं असं नाही. एक तांत्रिक अडचण म्हणून नाही. हा, एक लक्षात घ्यायचं, एक गोष्ट लक्षात घेतो. मुळामध्ये सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे 1 ऑगस्टचा, त्याच्याबद्दल इथे फार चांगली सांगोपांग चर्चा झाली. अगदी त्याच्या बाजूचंही मत त्या निर्णयाचं आहे, डॉक्टर उबाळे साहेबांनी मांडलं. परंतु त्याला प्रतिरोध करत असताना कटुता आणली गेली नाही. आणि मग त्याच्यामुळं मला अशी आता खात्री वाटत चालली बरं का की आपल्या चळवळीमध्ये आता सामंजस्य यायला लागले आणि रिपब्लिकन पक्ष उभा राहतोय याची खूण आहे. ऍपरेटस म्हणताना आपला पक्ष, आपली ही जी आघाडी हेच आपलं ऍपरेटस असणार आहे. निवडणुकाच्या बद्दल बोलतो त्या बाबतीमध्ये आपण जी कोर कमिटी करणार होती उद्या जाहीर करू आपण. ती कोर कमिटी, तिच्यावरती सर्वांनी विश्वास ठेवावा. ती या महाविकास आघाडीचं बरं का सगळं चारित्र्याचं पृथक्करण करत बसणार नाही. ती काय ते माहिती आहे, पण तिच्याशी चर्चा करायलाच लागेल ना. दुसरं असं आहे की तिच्याशी चर्चा करायला, कारण त्यांच्या विरोधामध्ये भाजप आहे आणि खोके गट आहे आणि एक दलितांचा जो निधी आहे, जो प्रत्येक बजेटमध्ये जाहीर करू शकतो, तो पळवणारा अजित पवार. या तिघांच्या विरोधामध्ये हे जे आहे महाविकास आघाडीचे घटक, हे फारसे काही क्रांतिकारी घटक आहे की आपले वैचारिक दृष्ट्या नैसर्गिक मित्र आहेत. पण व्यवहार आहे ना, निवडणुकांचा व्यवहार ही वेगळी गोष्ट आहे. आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय, त्यांनी निर्माण केलेले प्रश्न, त्याच्यासाठी आपल्याला जी प्रदीर्घ लढाई करावी लागेल, रिव्ह्यू जावं लागेल, तर वेगळा प्रश्न आहे. दोन्ही प्रश्नांचा एकमेकांच्या तुलना. आता आपण त्यांच्याशी बोलणी सुरू करणार आहोत. कोर कमिटी करील, तिच्यावरती सगळं आपला कोरल जो आहे तो विश्वास ठेवेल. पण त्याचबरोबर एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, आपण त्याला निक्षून सांगण्याची इतपत ताकद उभी केली पाहिजे. आम्ही ज्या जागा मागू, 5 मागू, 10 मागू, 15 मागू, जिथे आमचे उमेदवार निवडून येऊ शकतात त्याच जागा आम्ही मागणार आहोत. आणि त्या जर तुम्ही आम्हाला दिल्या नाही तर महाराष्ट्रामध्ये तुमची सत्ता येऊ की नाही येऊ, केंद्रात तर आम्ही वेसळ घातलेली आहे. आम्ही 100 ठिकाणी आमचे रिपब्लिकन उमेदवार उभे करू शकतो, याची ताकद आपण त्यांना दाखवली पाहिजे. हे काय केलं पाहिजे, तो सगळं गंभीर कशी आहे. आता थोडंसं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापर्यंत जाऊ, 2-4 मिनिटच बोलतो. बघा एक गंमत आहे, सुप्रीम कोर्टाचा तो निर्णय हा आपल्यामध्ये मते नाही, संविधानाच्या निकषावर मुळातच संवैधानिक आहे. सुप्रीम कोर्ट कायद्याचं संविधानामध्ये असलेल्या अनुच्छेदांचं विश्लेषण करू शकतो. सुप्रीम कोर्ट कायदा बनवू नाही शकत.
सुप्रीम कोर्टानं त्याच्या मर्यादेतच उल्लंघन केलेलं आहे, त्यामुळे ते टिकणार नाही. आणि क्रिमी लेअरचा प्रश्न आहे, त्याचे आपण तपशील असतो आजच्या बैठकीत. कारण याच्यावरती मगाशी तुम्ही बोललात ना, इतक्या लोकांनी त्या निर्णयाबद्दल इतक्या प्रतिक्रिया, वैविध्यपूर्ण अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, त्या सगळ्याचा क्लिप आपण ऐकायला गेलो ना ते वर्ष सुरू जाईल. आपल्याला कळलं काय गडबड झालेली. मुद्दा कसा आहे की याच्यातून त्यांना आपलं जे फ्रॅगमेंटेशन करायचं आहे शेड्यूल कास्ट, म्हणजे हा निर्णय ब्राह्मण्यवादी निर्णय आहे. ब्राह्मण्यवादी निर्णय फक्त ब्राह्मणच देतो असं काय वाटत नाही. ब्राह्मण्यवादी एखादा महार पण असू शकतो आणि ते गवईने सिद्ध केले. प्रश्न असा की हे संकट आहे, पण या संकटाचा आपण संधीत रूपांतर करू. ही प्रदीर्घ मुवमेंट आहे. आपण आपले जे बांधव आहे ज्यांचं फ्रॅगमेंटेशन व्हावं ते तुमच्यापासून तुटाले असा ब्राह्मण्यवादी शक्तींचा सुद्धा आहे, तो त्यांच्यावर उठवायचा असेल, उलटवायचा असेल तर आपण या सगळ्या आपल्या ज्या एकाच वर्गातल्या ज्या जाती आहेत त्या सगळ्यांना एकत्रित करण्याचं आंदोलन आपण सुरू. या निकालामधला फोलपणा त्यांना नेमकेपणा आपण समजून सांगण्या इतपत आपल्या समाजाचं नेमकं प्रबोधन करण्याची प्रक्रिया सुरू. हा तो एक मार्ग झाला. एक गोष्ट लक्षात घ्या, मूळ लढा हा वैचारिक आहे. मला धक्का बसला अजिबात नाही. हा निर्णय आला त्याचं पहिल्यांदा स्वागत केलं असेल ते आमचे समाजवादी योगेंद्र यादवांनी. योगेंद्र यादवांनी केलं, अजून काही लोकांनी केलं. आमचा मिलिंद भवांना अजून नेमकेपणानं तो कावा कळलेला नाही म्हणून ते कन्फ्युज आहे. कुमार सप्तर्षीनं आता मुलाखत दिली आणि सांगितलं नाही त्याचं स्वागत करायला पाहिजे. म्हणजे एक जात सगळे समाजवादी एकाच सुरात बोललाय. आमचे डावे अजूनपर्यंत बोलतच नाही. हाच काही जण बोलले, काही जण बोलले. पण एक गोष्ट आणखी लक्षात घ्या, इथेच खरा आपला वैचारिक भेद आहे. आता प्रत्येक राज्याची काही परिस्थिती वेगळी आहे. आपण जातींची उतरंड मानतो की नाही, मांडण्याचा प्रश्न सुद्धा मानायला नका म्हणून ती आहेच. त्यालाच तर जाती व्यवस्था म्हणताय. जाती व्यवस्था म्हणजे खालच्या ज्या जाती आहेत त्यांनी अगदी वरपर्यंत त्यांच्या पाया पडायचं आहे आणि वरच्या जातीने खालच्याला लाथा म्हणायचं आहे. आपल्या जातीबद्दल कमालीचा कट्टर असं स्वाभिमानाला स्वाभिमान म्हणतात आणि राष्ट्रीयता या ठेवायच्या. आपल्या जातीबद्दलचं कमालीचं प्रेम आणि दुसऱ्या जातीबद्दल कमालीचा द्वेष हे जाती व्यवस्थेचं लक्षण आहे. त्यामुळे उतरंड आहेच. परंतु बाबासाहेबांनी आपल्याला शेड्यूल कास्टमध्ये या सगळ्या ज्या जाती आहेत ज्या अस्पृश्य होत्या त्या एक वर्ग म्हणून ऑर्गनाईज करायची त्यांची दृष्टी होती. यांना मात्र त्यांचं बाल्कनायझेशन करायचं. त्याच्या विरोधात आपल्याला आंदोलन करायला लागलं. बरं, या सगळ्या गोष्टीमध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आपण विचारतो, जाती अंतर
हे बाबासाहेबांचं तत्वज्ञानाचं सगळ्यात मोठा अजेंडा आहे. आणि जातीअंत वर्गाअंताशिवाय होऊ शकत नाही. त्यामुळे वर्गाअंताची चळवळ आणि जातीअंताची चळवळ ही आपल्याला एकत्रितपणे लढावी लागेल. तो आपला कार्यक्रम असेल. म्हणून फक्त आपण उद्याची येणारी निवडणूक, विधानसभेची, मागची झालेली निवडणूक एवढ्या पुरतं आपलं हे आंदोलन सीमित नाही. आपली दीर्घ पल्ल्याची लढाई आहे. शॉर्ट टर्मचा लढा नाही आहे, लॉंग टर्मचा लढा आहे. आणि त्याच्या बरोबर म्हणजे तो कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आपल्याला आपलं सांस्कृतिक राजकारण पुढे रेटावं लागेल आणि आताच्या बदललेल्या संदर्भामध्ये त्याची नव्यानं मांडणी करावी लागेल. मला संभाजीचं एक गाणं, ते गाणं म्हणजे जाहीरनामा वाटतं त्यावेळेच्या कार्यक्रमाचं. त्यावेळेला भाजप सत्तेवरही नव्हती, सत्तेवर येऊ घातलेली किंवा सत्तेवर येण्याची त्यांना स्वप्न पडत होती. तशी त्याची पावलं पडत असताना संभाजीला गाणं दिलं, इनकी सूरत को पहचानो भाई, इनसे संभल के रहना भाई, गलती करोगे आहे भरोगे, जालिम का जमाना जाएगा भाई. हा हे गाणं ते आमच्या चळवळीचा गेय जाहीरनामा होता. नेमकेपणानं एक सांस्कृतिक संघर्ष संभाजी आणि त्याच्या सहकार्याने पुढे गेला. पण आता मी बघतोय शाहिरांचे भाट होत आहेत. आजचा शाहीर उद्या कधी भाट होऊन सांगते. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण जसं सगळ्या रिपब्लिकन गटांच्या छटांना सगळ्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न करतोय, त्याचबरोबर नागपुरात आपली बैठक झाली आणि त्याच्यानंतर आठवड्याभर मी आणि खबराकडे सारखे गेलो होतो. 2-4 दिवसानंतर आठवले गट, गवई गट, खोबरागडे गट, त्यांचे गटांचे गट हे सगळे एकत्रित आले आणि म्हणाले की आम्ही एकत्रित आता आरपीआय उभा करणार आहोत. बरं, दुसरे मी कोणावर व्यक्तिगत टीका नाही करत, अजिबात नाही. म्हणजे काही लोकांनी असं वाईट वाटून घेऊ नये. कसं आहे, पूर्वी असं असायचं, मी लहानपणापासून बघायचो बाबासाहेबांची जयंती म्हणजे बाबासाहेब म्हणजे उष्ण मोसमात जन्माला व्यक्तिमत्व आहे. 14 एप्रिल म्हणजे फक्त आपल्याला जयंत्या त्याच वेळेला असतात आणि मे पर्यंत जयंत्या चालतात. त्यावेळेस आमच्या गल्ली मुळातले सुद्धा रिपब्लिकन नेते जयंत्या साजरा करणारे मुलांची कोट घालायचे, खोटे खेळायचे, कामाच्या धारावात आहे. बाबासाहेब कोट घालायचे ना, आम्ही कोट घालायचो. तसाच आमचं राजरत्न आंबेडकर कंटिन्यू कोट घालायचे. मला असं वाटतं की खरं त्याच्या मॅटर्निटी होममध्ये चौकशी केली पाहिजे. तो जन्माला कसा आला, काय बाजूला आला, मला वाटतं झोपताना पण तो कोट आणि टाय घालून. त्यांनी सांगितलंय की हा रिपब्लिकन पक्ष जसं अस्तित्व संपलेलं आहे, आता त्याला मी वाचवणार आहे आणि माझ्याबरोबर त्याला वाचवायला जगदीश गायकवाड आहे. मजेशीर हे सगळं होत राहणार, हे इलेक्शन पर्यंत ते होत राहणार. आता माझी सगळ्यात मोठी अडचण काय दिवसाची तुम्हाला सांगतो. म्हणजे तुम्ही समजूतदारपणा आणि सहनशीलपणा तुमच्याकडून मी पण तो गुण घेतलाय. पूर्वी फार तापट असायचो, सोबत आठवत उतरून ठेवायचो. आता संघटन बांधायचं, एवढं मोठं संघटन बांधायचं, त्यामुळं काय काय सहन करायला लागेल याचा चांगला अनुभव आहे. आणि माझ्यावरती काय म्हणतात सजेशनचा, सूचनांचा इतका तीक्ष्ण असा मारा असतो. कधी कधी मला असं वाटतं की खरोखर मी शिवलं ना, खरोखर मी चळवळीत काम केलंय का, असं मला विचारावं असं वाटतं. पण साधी गोष्ट आहे, इलेक्शन फार वेगळी गोष्ट आहे. आपले लोक इलेक्शन लढायला विसरलेले आहेत.
आपल्या वस्त्या आणि वस्त्या आताच्या परिस्थितीमध्ये ऑलरेडी एंगेज आहेत, विकल्या गेलेल्या आहेत. इलेक्शन उभं राहायला कोणी तयार नाही. सौदेबाजी करायला सगळे पुढे असतात. मी याच्यासाठी सांगतो की 5 ते 6 वेळा लढलो. मी महत्वाचं नाही हो, लढलो. काय काय लागतं समजतो. आता नगरसेवकाचं इलेक्शन वेगळं असतं, तिथे बिनविरोध पण निवडून येतो. नाही, हे फार कठीण आहे. आणि लोकसभेची निवडणूक लढणं तर आपल्याला फारच कठीण आहे. पण या सगळ्या गोष्टींच्या वरती आपल्याला विचार विनिमय करावा लागेल आणि आपण निवडून येऊ शकतो अशी परिस्थिती आपल्यालाच निर्माण करावी लागेल. त्यासाठी जेवढी अनुभवी मंडळी आहेत, ज्यांचा जवळजवळ सर्वच मतदारसंघांचा तौलनिक अभ्यास आहे, महाराष्ट्रातल्या सर्व भौगोलिकतेचा आणि भौगोलिक प्रदेशांचा अभ्यास आहे, आपल्या लोकांची वस्ती कुठे कुठे आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, आता आपण फक्त एक जातीने विचार करतोय. अजूनही नुसत्या आपल्यामुळेच नाही, म्हणजे आता जी भाजपला केंद्राच्या सत्तेमध्ये सत्ता मिळवत असताना सुद्धा तिच्या नाकाची मिसळ घेतली, ती केवळ आंबेडकरी जनतेमुळेच नाही. मुस्लिम समाज सुद्धा मोठ्या संख्येनं, धार्मिक अल्पसंख्याक सुद्धा फार हिरिरीनं पुढे आला. जसा आपला आरक्षणाचा प्रश्न आहे तसा मुस्लिमांचा आरक्षणाचा प्रश्न आहे. मुस्लिमांना आरक्षण मिळालंच पाहिजे, त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आणि ते आपले अगदी नैसर्गिक मित्र आहेत, ते आपल्यावर येऊ शकतात. तिसरं आहे म्हणजे काँग्रेस चौधरीची चिठ्ठी आहे, फार महत्वाची आहे की प्रागतिक पक्षांची आघाडीपर्यंत उभी राहायला पाहिजे. आम्ही मागच्या वेळी उभी केली होती. महाविकास आघाडीने एक महत्वाचं काम केलं. ते काय, जे काय प्रागतिक पक्ष बरोबर आहे, समाजवादी आहे, डावे आहेत, आंबेडकरवादी आहेत, या सगळ्यांना नलिफाय करण्याचं काम केलं. म्हणजे तुम्ही जो तुमचा मताधिकार जो बजावणार आहात ना, तो आमच्यासाठी. तुम्ही तुमचं अस्तित्व राखायचं आहे. म्हणजे यावेळेला आपण असं ठरवलंय, महाविकास आघाडीचं जे आत्ताचं जे काय अस्तित्व जे उभं राहिलं त्याला कारण आम्ही लोक आहोत. आता आम्हाला आमचं अस्तित्व दाखवण्याची संधी तुम्ही दिली पाहिजे. जसं रिझर्वेशन जे आहे, हा जसा गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाही, आर्थिक प्रश्नांवरती विवंचनेवर रिझर्वेशन दिलेलं नाहीये. 341 परत एकदा वाचा. फक्त सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले आहोत म्हणून आपल्याला जे आरक्षण आहे ते कशासाठी, हजारो वर्षाचा भेदभाव तो दूर करायचा असेल तर तुम्हाला नुसतं नोकऱ्यासाठी नाही, तुम्हाला सत्तेमध्ये, त्या व्यवस्थेमध्ये प्रातिनिधित्व तुम्हाला मिळालं पाहिजे, मग रिप्रेझेंटेशन मिळालं पाहिजे. तसं आम्हाला सुद्धा सत्तेच्या केंद्रांमध्ये, विधानसभेत आम्हाला आमच्या समाजाचं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे म्हणून आपण निवडणूक उतरणार आहोत. या दृष्टीनं प्रागतिक पक्षाची बैठक बोलवण्यासाठी आपण नक्कीच पुढाकार घेऊ. एक कोऑर्डिनेशन कमिटी तयार करू आणि सुरेश केदार साहेबांची जी सूचना केली की मुंबईमध्ये एक राज्यव्यापी एक मोठी परिषद मध्यवर्ती ठिकाणी आयोजित करायची, त्याला आजचं हे सभागृह मान्यता देतं असं. आणि त्याची तारीख जास्तीत जास्त 7 ते 8 दिवसात किंवा 10 दिवसात, कारण ती जरा हे पण बघायला लागतं, उपलब्धता बघायला लागते जागेची. बघून आपण सगळ्यांना, सर्वांना बोलू. फक्त RSSच्या कंपनीतले जे लोक आहेत, म्हणजे RSSचे जेवढे दलाल आहेत आणि त्याचे जे राजकीय पक्ष आहेत त्यांना डावलून बाकीचे विविध छटा असलेल्या लोकांना आपण बोलू शकतो. तशी दिवसभराची परिषद आपण घ्यायची आहे आणि त्याचं आयोजन लवकरात लवकर आपण करू. सांस्कृतिक राजकारण पुढे नेण्याच्या बाबतीमध्ये मी संभाजीरावांना सांगेन की तुम्ही
हे खूप मोठं, सगळीच कामं सगळेच नाही करू शकत. तुमचं काम आम्ही नाही करू शकत, बरं का? एक वेळ आमचं काम तुम्ही करू शकाल, पण तुमचं काम आम्ही नाही करू शकतो. पण मी आणखी एक सांगतो, काय झालं माहिती आहे का? हे जे डबरीवाले बघितले नाही की मला भेटलं, हे कधी आपली हल्ली घेऊन कुठं जातील ते सांगताय. या सगळ्यांच्यावर नियंत्रण ठेवायचं काम तुम्ही. मला एकतर या सगळ्या विद्वज्जनांना, इतक्या अनुभवी नेत्यांना, बरं का, त्यांना सांभाळता सांभाळता हा म्हणजे ते याच्यामध्ये म्हणतात नाही का, 9 केम्स टू हिज नोट्स, तशी अवस्था झाली. कारण प्रश्न असा पडतो मला कधी कधी, म्हणजे काय नाही करत आणि गंमत म्हणून पण बोलत अनुभव सांगतो मी वाचता करतो. एखाद्या सहकार्याला फोन केला ना, 40 मिनिटं सुटकर असते. आता किती हे प्रबोधन मी ऐकायच नाही ते, त्याने लिमिटेशन आहे की नाही, अशी परिस्थिती. म्हणून बऱ्याच लोकांना मी फोन करायला घासतो, पण ज्यांना मी फोन करायचा घासतो त्यांचा राग वाढून देतो मी मला. म्हणून मी आता याच्याकडे असं ठरवलं की ठीक आहे, आता प्रवण होतेच येणार, होऊन द्यायचं संघटनेची. तर आपण काय करूया, ही पण चांगली सूचना आहे की कोर कमिटी तयार करूया आपण, आणि त्या कोर कमिटीवर सगळ्यांनी विश्वास ठेवा, नाही का? कारण मला उद्धव ठाकरे बरोबर चर्चा आहे, शरद पवार चर्चा आहे, आम्ही नाही. मग आमच्या ज्ञानाचं काय असा प्रश्न आहे. आपल्याकडे जे 30-40 गट जे झाले ते कशामुळे? ज्ञानाच्या संवर्धनामुळे आणि अध्यक्षपदाच्या संवर्धनामुळे. तर आपण याच्या पलीकडे जाऊ. आणि परत तुम्ही जी सूचना आणली, म्हणजे चंदे साहेबांनी आणली की प्रत्येक जिल्ह्यात आपण एक बैठक घेऊ, दिवसभर कमी नाही का? आणि आपल्या 36 जिल्हे आहेत. आता 2-2, 3-3 जिल्ह्यांचे म्हणूनच बैठक घ्यायला लागते, आणि एक बैठक आयोजित करताना फार त्रास होतो. आपण औरंगाबादची सभा बैठक घेतली, केशव यायला पाहिजे होते, ठीक आहे, त्याच्या अडचणीमुळे नाही येऊ शकले. परंतु मला वाटतं आपल्याकडे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जे मला अनुभव जे जाणवलं की एक अत्यंत चांगली टीम तयार होते, ही प्रक्रिया आहे. आणि आपण रिपब्लिकन पक्ष जो बाबासाहेबांना अभिप्रेत होता, ज्याच्या अंतर्गत लोकशाही असेल, ज्याची भूमिका असेल, ज्याचा जाहीरनामा असेल, ज्याचा कार्यक्रम असेल, ज्याला स्पष्ट माहिती असेल की त्याचे शत्रू कोण आणि मित्र कोण, असा पक्ष आपण उभा करणार आहोत. आणि तो आपल्यालाच करावा लागेल, आपल्याशिवाय तो कोणीच करणार नाही याची खात्री असल्यामुळे आणि गरज असल्यामुळे आपण सगळे इथे एकत्रित आलो. तुम्ही सगळेजण एकत्रित झाला, ऐकलं. आता पुढच्या कामाला आपण लागू. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद.